हॅलो हाय सर्वांना. तर बघा ही कमेंट बघून ना मला हसू येतंय. आणि अहो माझ्या जखमा ताज्या झाल्यावर लय मोठा फ्रॉड झालाय माझ्या संग बी. तेच मला आठवलंय. आता काय सांगू तुम्हाला. ते झालंय कसं सगळं सांगते बरं का ह्या व्हिडिओ मध्ये, तुम्ही ध्यान देऊन ऐका. म्हणजे दुसऱ्यांचं ऐकायला लई मज्जा येते तसं लोकांना. हे बघा खरं आहे बरं का, मी जे बोलायले ते हसायले मी. मला माझा चेहरा हसरा आहे तुम्हाला माहिती आहे. कसलंही संकटन कसलंही दुःख असलं तरी बी चेहऱ्यावरचा हसू कधी जात नाही माझ्या, हे नक्की आहे. याचा अर्थ वेदना नाहीत असं होतं का अंतकरणात. लय अंतकरण असं कसं सांगावं तुम्हाला, ठासू ठासू भरलंय वेदनानं. हा तुम्हाला बघायचं नाही का, दिसत नाही का तुम्हाला, त्याला मी काय करू आता. हा त्या हनुमानासारखं हृदय फाडून दाखवू का माझ्या अंतकरणातल्या वेदना. तर बघा असाच एक व्यक्ती त्याच्या भावना माझ्याकडे व्यक्त झाला. ह्या पोरीनं धोका दिला, दगाफटका झाला. आता मला जगायचंच नाही. मी लय डिप्रेशन मध्ये आहे. ह्याच्यातून मी बाहेर कसा पडू, कोण काढीन मला. तुम्ही बोलता का माझ्याशी, बोला ना. तुमच्या एका एका शब्दातून मला काहीतरी खूप चांगलं शिकायला मिळतंय. मी तुमच्या पायापाशी माझी जागा आहे वगैरे वगैरे काय काय माहित तसलं बोललंच नवं. म्हटलं नक्की काय आहे जाणूनच घ्या बाबा. केला रिप्लाय मी. कोण आहेस, काय आहेस, कुठून आहेस, परिवार काय नक्की तुझा, हे विषय काय आहे. मेसेजवर मेसेज येतात तवा. म्हणी खरं सांगायला हो तुम्हाला, लय मी जीव लावलाय, लय मी प्रेम केलंय आणि त्याच पोरीनं मला धोका दिलाय, सोडून गेलीय. तुम्हाला पटणार नाही पण मी लय डिप्रेशन मध्ये आहे. मी आता जगतच नाही, जगूच वाटत नाही मला. काय करू मी आता सांगा. अरे बाबा जन्म दिलेले माय बाप आहेत ना, त्यांचा विचार कर. मी कुठल्या असं म्हणजे कोणत्या पद्धतीने तुला मदत करू शकते. तुला काय अपेक्षा आहे माझ्याकडून. तुम्ही जे बोलताना ते मी तुमचं ऐकतो. तुमचं बोलणं ऐकलं की मला आधार पोचतो, म्हणजे आधार मिळतो असं तसं काहीतरी. तर मग मिळतो ना आधार, तर ऐकत जा आणि तसं तसं आयुष्य जगायला शिक. इथून पुढची वाटचाल तुझ्या आयुष्य भविष्याची. आईबाप आहेत, बहीण भाऊ आहेत, त्यांचा विचार करायचा. एका मुलीसाठी स्वतःचं आयुष्य कशाला उद्ध्वस्त करून घ्यायचंय. कामधंदा करायचा. मायबाप थकलेले आहेत, त्यांच्यासाठी 4 पैसे कमवायचे का त्यांच्या जीवावर तुकडे मोडीत बसायचं दुसऱ्यांच्या बाया चाळीत. माझं बोलणं तुम्हाला माहिती आहे. तर नाही ते जमलं, डोसक्याच्या वरून गेलं त्याच्यात. आणि मला ब्लॉक लिस्ट मध्ये टाकलं. आणि दुसऱ्या बायाला अहो माय नवे नवे अकाउंट खोलून 4-4, 5-5 अकाउंट वर एका एका बाईला फॉलो केलेला आहे. बघा मग मला ब्लॉक करून स्वतःचं परिवर्तन किती करून घेतलं. आणि मी जे बोलत होते लाईफलाईन बद्दल, त्याच्या स्वतःच्या करिअर बद्दल, त्याच्या स्वतःच्या परिवाराबद्दल, त्याच्या हितामध्ये बोलत होते. कळलं का. नोकरी नाही, जॉब नाही, तर मी नोकरी सुद्धा त्याच्यासाठी दिली होती. माझ्या बहिणीच्या नवऱ्याला एक नोकरी मिळवून त्याला द्यायला सांगितली आणि ती दिली पण. त्याच्यासाठी गाडी लागत होती. म्हणे माझ्याकडे गाडी बिडी काहीच नाही तसलं. अरे बाबा नसू दे ना, हप्त्यावर घे,
पहिला हप्ता माझा नवरा फेडीन, मी माझ्या नवऱ्याला फेडायला लावते, पहिला हप्ता भरायला लावते मी माझ्या नवऱ्याला, बाकीचे तू भर ना, काम करत राहा, 4 पैसे झाले, कुणी पोरगी देत आहे तुला, लग्न होतंय, कोण कुठली पोरगी धोका देणारे, तिची काय किंमत आहे, कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त करायची, सांगा बरं तुम्ही. पण नाही, असे काही सडक्या नासक्या अवलादी आपल्याला अनुभव करून देतात की आपले विचार चुकीचे आहेत. आता मला सांगा, म्हणजे एक चूक झाली ना आपल्याकडून, पुन्हा ती करायची का, एवढी अक्कल नसू नाही. पण कसं असतं, चुकीचे लोक ते आयुष्यात कधी सुधरत नाहीत, आयुष्यभर चुका करत राहतात. कळलं का? कसलं प्रेम, कसला जीव लावणं, कसली मायान, कसली दयान, कसला आपलेपण, आणि कसलं काय व्यसन लावून घेतात, व्यसन, घाणेरडं व्यसन. त्यामध्ये स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय. फक्त असं करू नका बरं का तुम्ही कुणी. जरी तुमच्यासोबत दगाफटका झालेला असेल, कुण्या मुलीने तुम्हाला धोका दिलेला असेल, तर तशा मुली तुम्ही कसं सांगायचं तुम्हाला, जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या लाईफलाईन मध्ये एकदम करेक्ट असताना, तेव्हा लाईन लागन, लाईन लागन. पण करेक्ट होण्यासाठी एकतर तुम्हाला आईबापाचा आदर करावा लागन, आणि माझ्यासारखे लोक जर तुमच्या लाईफमध्ये कोणी तुमच्या हिताचं सांगत असतील, तर त्यांना असं ब्लॉक करून टाकायचं नाही. कळलं का? केव्हा ना केव्हा त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करायचं आणि त्यांना 2 शब्द गोडीचे बोलायचे. तुमच्याकडून अपेक्षा माझ्यासारख्या लेडीला कुठली सुद्धा नसणार आहे बरं का, कसलीच. उलट जर तुम्ही केव्हा असं म्हणजे ज्या गोष्टी मी ऐकून घ्यायच्या नाही त्या जरी तुम्ही बोलून टाकल्या, तरी तिथे सपादून घेऊ शकतं माझ्यासारखं व्यक्तिमत्व. कळलं का? पण जेव्हा तुम्ही तुमच्या हितात असणाऱ्या गोष्टीला डावलता, तेव्हा तुमचं आयुष्य तुम्ही स्वतः एक खूप चुकीच्या वळणावर घेऊन जाता. चुकीच्या, त्याला कोणीही थांबवू शकत नाही. त्याला फक्त तुम्ही थांबवू शकता, आणि ते तुम्हाला करायचं नाही. म्हटलं ना, चुकीची व्यक्ती आयुष्यभर चूकच करत राहतीय. समोर आहे माझ्या, ज्याच्याबद्दल मी एवढा विचार करून घरातला एक सदस्य म्हणून पूर्ण परिवाराला परिचय करून दिला. त्याच व्यक्तीने एवढं मला लांब केलं, एवढी माझी घृणा केली, एवढं म्हणजे माझा तिरस्कार दाखवला करून, एवढं म्हणजे माझं इटंबना का, कशासाठी, काय केलं मी? काय सुद्धा नाही. कुणी असू द्या, माझी अपेक्षा कोणाकडूनच कधीच कुठलीच कसलीच नसणार आहे. माझी अपेक्षा फक्त एवढी, जगामध्ये कोणीही असू द्या,
परकं जवळचं, बाहेरचं लांबलचं. बाबा माणुसकी दाखवा. मी तुम्हाला दाखवते ना माणुसकी, तर तुम्ही पण मला फक्त माणुसकी दाखवा. मी तुम्हाला 4 शब्द 2 शब्द गोडीचे बोलते ना, तर तुम्ही पण मला 1 शब्द गोडीचा बोला. याच्या अतिरिक्त काही नको मला. स्वतःचं साम्राज्य स्वतः उभं केलेलं बाई आहे मी. कळलं का? तर एवढ्या दिलदार मोकळ्या मनाच्या लोकांना काय फरक पडणार आहे? काय सुद्धा नाही. कोण कसं वागतं याचा कुठेही फरक पडत नाही. तुम्ही पण पडून देऊ नका तुमच्या स्वतःवर. मला काय म्हणायचंय, चुकीच्या लोकांना केव्हा पण मार्ग चांगला दाखवा. त्याने कर्म तुमचे चांगले होतात हो. आणि महत्व खरोखर कोणाला श्रापित केल्याने किंवा कोणाला बद्दुवा दिल्याने ती बद्दुवा खरी होते किंवा लागते आणि त्याने कोणाचं तरी आयुष्य नष्ट उद्ध्वस्त होतं. असं होत नाही. प्रत्येकाला प्रत्येकाचं ते कर्म म्हणजेच तुम्ही कसे आहात, तुम्ही किती प्रामाणिक आहात, तुम्ही किती खरे आहात, तुम्ही किती इमानदार आहात, तुमची कशी पर्सनॅलिटी आहे, तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, तुमची क्वालिटी काय आहे, कशी आहे, ह्याला महत्व आहे जास्त. बरं का? तुमच्यासोबत जे कोणी काही धोकाधडी केली त्यात तुमचा काय गुन्हा आहे? मग तुम्ही स्वतःला दोष का देता? तुम्ही स्वतः खचून का जाता? तुम्ही स्वतः मरणाच्या दारापर्यंत का जाता? ठीक आहे, एक जिव्हाळा लागलेला असतो, आपलेपणा सवय झालेली असते एखाद्याची. अरे पण ज्याची सवय झाली त्यानेच तर तुम्हाला तुमची अवकात, तुमची पात्रता जी नाही ती दाखवली. येतं का लक्षात मी काय म्हणायले? तुमची पात्रता चांगली असून वाईट पात्रतात रूपांतर जे लोक करतात ना, ते स्वतः त्यांचे कर्म करतात. त्याच्यामुळं आपण आपल्या आयुष्य भविष्यावर कुठेच फरक पडू द्यायचा नसतोय. आता तुम्ही समजून घ्या ना, मी जे बोलले एखाद्या व्यक्तीबद्दल, जे विचार मांडले ते चुकीचे होते का? पण नाही समजून घेतलं मला. उलट ब्लॉक लिस्टमध्ये टाकलं आणि त्या ठिकाणी 4 दुसरे नवीन अकाउंट खोलून एका बाईला 5 अकाउंटवर फॉलो करून ठेवलेलं आहे. किती महत्व? कोणत्या बायांना? ज्यांच्या मागं पुढं कोणी नाही, ज्या कमजोर, ज्या अशा म्हणजे मजबूर आहेत, तशा बायकांना. का? फायदा घेता येतो तशा ठिकाणी. अशी गोष्ट आहे. बऱ्याच गोष्टी आहेत बरं का. ह्या अशा चुकीच्या लोकांची वागणूक ते कधीच चेंज करू शकत नाहीत. मग तशा लोकांमुळे तुम्ही स्वतःवर एवढं का बाबा भार पाडून घेता त्या वाईट ऊर्जेचा? कशामुळं? तुमच्यातली ऊर्जा ते जितकी चांगली आहे तितकी तुम्ही बाहेर पडू द्या. कर्म तुमचे चांगले आहेत. तुमच्यासोबत कोणी कसंही असू द्या, तुमचं वाईट कधी होणार नाही. मला खात्री आहे, अनुभवलेलं आहे मी. कळलं का? म्हणजे बघा, खोटं वाटल पण ह्या सोशल मीडियावर आल्यापासून जसं लोक माझ्याशी काही चुकीचं वक्तव्य करतात ना,
त्यामुळे मी क्रूरता दाखवते लोकांना. पण पर्सनली असं कधीच कोणाला माझ्याकडून असं दुखवलेलं नाही मी, शब्दाने सुद्धा. होईल तेवढं समजदारी दाखवणारी बाई आहे. जिथे माझी विटंबना, जिथे माझी हेलना केली जाते, तिथे मात्र मी कुठेही समजून घेत नाही किंवा समजदारी दाखवत नाही. कळलं का? तर मला एवढंच सांगायचं आहे, माझं दुश्मन कोणीही नाही. मी तुमच्यासाठी जे काय बोलू शकते ते मी बोलणार, बरं का? तुम्ही थांबू शकणार नाहीत मला. तुम्हाला समजून घ्यायचंय का नाही घ्यायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. पण तुम्ही तुमचे विचार दुसऱ्यामुळे बदलू नका. तुम्ही चांगले असाल तर, आणि जर तुम्ही कुठे चुकला असाल तर नक्कीच तुमच्यामध्ये परिवर्तन घडायला हवं. घडवून आणा. स्वतः बदल, स्वतःचं परिवर्तन स्वतः घडवून आणा. नसली कोणाची मदत घ्यायची तरी घेऊ नका. तुमच्याकडं तेवढं बुद्धिबळ असेल तर. पण हे आयुष्य आहे ना, कमी पडतो अनुभव घ्यायला, शिकायला. ज्या कोणी तुमचं वाईट केलं असेल, ज्या कोणी तुम्हाला एक दगाफटका केला असेल, एक धडा गिरवायला दिला असेल, त्यातून तुम्ही चांगलं शिका. चांगलं शिका. चुकीचा अर्थ काढू नका. हे वाईट ते वाईट. जसं की मुलं चांगली असतात पण तशा मुली चांगल्या नसतात. कशावरून? दगाफटका जसा मुलांना होतो तसा मुलींना पण होतो. माझ्यासारख्या बायकांना पण होतो हे दाखवून दिलं ना मी तुम्हाला. अगदी लेकरवाळ्या लग्नाच्या नवऱ्याच्या बायकांना कोणत्या पद्धतीने फ्रॉड करतात लोक. आजा आजा तुझे काय काय बोलतात, जाऊ द्या, असू द्या. तर हे बघा कसं असतं, चांगल्यासोबत चांगलं होतं आणि वाईटासोबत वाईट होतं. हे नुसतं म्हण नाही बरं का. माणूस म्हणतं म्हणायला, आपण चांगले असलो ना तर अख्खं जग चांगलं दिसतं. पण नाही रे बाबा, हे सत्य नाही. आपण किती बी चांगले असू द्या, पण जगामध्ये असे काही लोक नक्कीच असतात जे की चांगले नसतात. त्यांच्यापासून होईल तेवढं लांब राहिलेलं बरं ना, हे मला म्हणायचंय. काय, ज्या लोकांनी तुम्हाला वेदना दिल्या, डोळ्यात पाणी आणलं, त्या लोकांचं गुणगान गाऊन काय सिद्ध होणार आहे? काय साध्य करणार आहात तुम्ही तुमच्या लाईफलाईन मध्ये? अरे बाबा, खूप छान एक वाक्य आहे तथागत गौतम बुद्धांचं. माहित नाही, आता वेळ संपलाय, मी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलून दाखवते बरं का. ते खूप छान आहे. आणि गरुड ते पुराण आहे ना, प्रत्येक ठिकाणी मी वाचलेलं आहे. खरं सांगते तुम्हाला. म्हणजे काय केल्याने काय होतं, आपण वाईट कशापासून बनतो आणि चांगलं आपण कशापासून होतो, सगळं आहे. काल्पनिक जरी असेल तरी वास्तव्यामध्ये खरं आहे. वास्तव्यामध्ये, चालू जीवनामध्ये. त्याच्यामुळं अशा काही गोष्टी असतात हो की दुसऱ्यांना महत्व दिलेलं वाया कधी जात नाही. जीव लावलेला, माया दाखवलेली, जवळ केलेलं नाही वाया जात. ते तुमचे कर्म चांगले असतात. लक्षात घ्या गोष्ट. दुःख कोण्या गोष्टीचं करू नका. दगाफटका देणारा ते त्याचे कर्म त्याच्यावर सोडून द्या. आजाद करा, मुक्त करा त्याला. कळलं का? आणि तुमचं आयुष्य तुम्ही आनंदात जगा. आनंदात जगण्यासाठी स्वतःला ओळखावे लागेल. स्वतःची ओळख करून घ्या.
तुम्ही कोण आहात, तुमची सेल्फ रिस्पेक्ट